मित्रांनो, आपण काही आलेल्या नैसर्गिक घटनेमुळे खूप दिवसानंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. तसं आपल्याला भौतिकशास्त्र विषयाचं जे काही आज ऑनलाईन आपल्या सहकार्याच्या माध्यमातून सुरू आहे त्यात मी आज ॲड होत आहे. आपल्याला 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये एकूण आपल्याला साधारणतः एक 14 चॅप्टर आहेत. त्याच्यामध्ये हा एक आपल्याला चॅप्टर घ्यायचा आहे ऑनलाईनच्या माध्यमातून. तो सुपरपोजिशन ऑफ वेव्हज म्हणतो आपण. सुपरपोजिशन ऑफ वेव्हज. आता सुपर या शब्दाचा अर्थ आहे हायेस्ट पोझिशन म्हणजे जागा आणि वेव्हज म्हणजे तरंग. आता ह्या सुपरपोजिशन ऑफ वेव्हज आपण शिकत असताना आपल्याला थोडं बॅक जायचं आहे. आपल्याला 11वीच्या अभ्यासक्रमात जावं लागेल. तिथं आपण याच्या संदर्भातला काही आपण अभ्यास केलेला आहे, काही कन्सेप्ट आहेत. 11वीला त्याची आपल्याला तोंडवळत झाली, पण आपल्याला 12वीला त्याचा थोडासा डीप मध्ये अभ्यास आहे. मग याच्यामध्ये त्यावेळेस आपण ह्याचा डीप अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला थोडं मागचं पण काही कन्सेप्ट आपल्याला रिवाइज करणं आवश्यक आहे. आपण जर कन्सेप्ट रिवाइज नाही केलो, डायरेक्ट आपण शिकायला गेलो तर आपले काही कन्सेप्ट विसरले असतात, वाचनामध्ये गॅप आलेला असतो, डिस्टर्बन्स आलेला असतो, म्हणून आपल्याला तसं त्यानुसार तसं संलग्नता व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळे आपण थोडंसं काही मागचे कन्सेप्ट पाहू, तोंडवळ झालेले, आणि आपण त्याला थोडी पुढच्या 12वीच्या ह्या सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये जे काही कन्सेप्ट आहेत जे आपण काय करू त्याला अशी समजत. आता याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर काही याच्यामध्ये आपल्याला इंट्रोडक्शन पार्ट आहे. तो आपल्याला 11वी अभ्यासक्रम झालेला आहे, पण आपल्याला तो रिवाइज करायचा आहे. आता इंट्रोडक्शन मध्ये ह्या एन्व्हायरमेंट मध्ये ज्यावेळेस आपण कुठल्याही वेव्हचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्या कुठल्याही वेव्हच्या त्याचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला ह्या एन्व्हायरमेंट मध्ये अशा हजारो प्रकारच्या वेव्हज आहेत. ह्या एन्व्हायरमेंट मध्ये हजारो प्रकारच्या वेव्हज आहेत. मग त्याच्यामध्ये तुम्हाला इथं लाईट वेव्हज असतील, काही मायक्रोवेव्हज असतील, लाईट वेव्हज, मायक्रोवेव्हज, साउंड वेव्हज, हीट वेव्हज, मेकॅनिकल वेव्हज, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज, अशा तुम्हाला या एन्व्हायरमेंट मध्ये असंख्य प्रकारच्या वेव्हज तुम्हाला ज्याच्या माध्यमातून आपण हे सगळं पाहत आहोत किंवा आपण याचा आपण अप्रत्यक्ष आपण त्याचा अनुभव घेत आहोत. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष की आपण त्याचा अनुभव घेत आहोत. आता लाईट वेव्हचा तुम्ही डेली उपयोग करता, मायक्रोवेव्हचा आपण फार कमी प्रमाणात उपयोग करतो, वोव्हन्ससाठी यूज केला जातो. त्याच्यानंतर साऊंड वेव्हज आपण तर रेग्युलर त्याचा आपण वापरच करतो. हीट वेव्हज असतील, मग थर्मल पॉवर स्टेशन असतील, किंवा त्या ठिकाणचं मेकॅनिकल एखादं वर्क असेल तर त्याच्यामध्ये पण मेकॅनिकल आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज
जे आपण टीव्ही, रेडिओ किंवा आणखीन काही तुमच्या साधनातून आपण याचा अनुभव घेत असतो. पण याच्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली याच्यामध्ये आपल्याला फक्त या सुपरपोजिशन ऑफ वेव्हज मध्ये आपल्याला फक्त साऊंड वेव्ह याचा आपल्याला अभ्यास करायचा. आणि ह्या साऊंड वेव्हज या ठिकाणी तुम्हाला किंवा साऊंड वेव्हचा आपल्याला अभ्यास करत असताना आपल्याला इथं मेकॅनिकल वेव्हज आणि नॉन मेकॅनिकल वेव्हज आपल्याला या पण दोन्हीचा आपला अभ्यास करायचा. कारण ज्यावेळेस आपण सुपरपोजिशन ऑफ वेव्हज हा चॅप्टर काढतो आपण पुस्तकामध्ये, त्यावेळेस ही इथं जी मेकॅनिकल वेव्हज लिहिली ही मेकॅनिकल वेव्हज तुम्हाला उपयोगात आणायच्या, त्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि नंतरच आपल्याला इथं साऊंड वेव्ह जायचं. मग इथं मेकॅनिकल वेव्हचा आपला अभ्यास करत असताना मेकॅनिकल वेव्हज म्हणजे काय, याला म्हणतो आपण यांत्रिकी तरंग, नॉन मेकॅनिकल अयांत्रिकी तरंग. पण ऍक्च्युअली मेकॅनिकल वेव्हज म्हणजे काय, ऍक्च्युअली मेकॅनिकल वेव्हज म्हणजे काय? इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी with material. It is a mode of transfer of energy with material. ज्यावेळेस ही वेव्ह तयार होते त्यावेळेस त्या ठिकाणी मटेरियलची आवश्यकता असते किंवा त्या ठिकाणच्या मॅटरची आवश्यकता असते. देयर इज अ नीड ऑफ मटेरियल and that material gets disturbed, then the formation of the wave is called the mechanical waves. मग मेकॅनिकल वेव्हज जर मटेरियल डिस्टर्ब करत असेल आणि ट्रॅव्हल्स होत असेल, पास होत असेल, तर आपल्याला त्याचे काही एक्झाम्पल्स पाहावे लागतील. नुसती आपल्याला व्याख्या जमणार नाहीची. देयर इज अ नीड ऑफ मटेरियल, there is a necessity of material for the propagation or for the transfer of mechanical waves. Mechanical waves as a part of sound waves or sound waves as a part of mechanical waves. That is the process. In this process, energy will be transfers. Energy will be transfers from one particle to the another particle and material gets disturbed. And the waves are travels through that material. But how this material gets disturbed? या ठिकाणचं मटेरियल जे आहे आपण जे वापरतो ते कसं डिस्टर्ब होतं, एक उदाहरण सांगतो. एक्झाम्पल्स. waves on water, waves on water, water as a matter, water as a matter. When this one of the stone strikes on water surface, therefore that water gets disturbed. It means there is a ripples are generated. म्हणजे त्या ठिकाणचं वॉटर जे आहे ते या पद्धतीनं काय होतं, असं डिस्टर्ब होतं. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, असो गॅप्स येतात छोटे छोटे. इट मीन्स मटेरियल गेट्स डिस्टर्ब. दुसरं एक्झाम्पल, आपण रोज सकाळी महाविद्यालयात प्रेयर घेतो, प्रार्थना घेतो. प्रार्थना घेत असताना अशी पूर्ण आपण एक लाईन लावतो विद्यार्थ्याची. विद्यार्थ्याची लाईन लावल्यानंतर आपण एक डिस्टन्स मेंटेन करतो, 1 फुटाचं, 2 फुटाचं किंवा 3 फुटाचं. आपण सध्या आपण आता 3 फुटाचं मेंटेन करत आहोत या कोरोनामध्ये. आणि आपण हे रेग्युलर वापरत आहोत आपल्या महाविद्यालयामध्ये. त्याला म्हणतो आपण आजच्या भाषेमध्ये त्याला म्हणायचं सोशल डिस्टन्स. आणि आपण ह्या सोशल डिस्टन्सचा वापर हा रेग्युलर करतो. पण त्याच्यामध्ये ते एक उदाहरण दडलेलं आहे ह्या सोशल डिस्टन्स मध्ये, की समजा आता एक 50 विद्यार्थी असे एका लाईन आहेत आणि आपण मागच्या एका विद्यार्थ्याला आपण काय केलं, पुश केलं.
एक लास्ट विद्यार्थ्याला आपण काय केलं, हाताने का पुश केलं जोरात, तो विद्यार्थी काय होतो, दुसऱ्या विद्यार्थ्यावर जाऊन स्ट्राईक होतो. पुढचा विद्यार्थी तिसऱ्या, चौथ्या, पाचव्या असं काय होतात की पूर्ण त्या ठिकाणची लाईन काय होते, अशी डिस्टर्ब होते. पण ऍक्च्युअली त्या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही फिनॉमिना, दॅट वेव्स ट्रॅव्हल्स बट देर इज अ मटेरियल दॅट स्टुडंट ॲज अ मटेरियल दॅट स्टुडंट्स विल बी डिस्टर्ब्स. बट waves are easily one of the phenomena seen by your eye. That is the mechanical waves. Third one, there is a snakes. साप आहे. तिसरं उदाहरण सापाचं आहे. साप आपल्याकडे पहा, कधी जरी तो ट्रॅव्हल्स होत असेल, पास होत असेल, तो अशा नागमोडी आकाराने काय होतो, पास होतो. ऍक्च्युअली दॅट स्नेक इज अ मॅटर, स्नेक इज अ मटेरियल, बट हिअर इज अ जो आकार आहे तो नागमोडी आकार आहे. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द मेकॅनिकल वेव्स. दॅट इज द फॉर्मेशन ऑफ द मेकॅनिकल वेव्स. चौथं एक्झाम्पल आपल्याकडे हे ह्या जून जुलैमध्ये सोसाट्याचा वारा सुटतो आणि असे झाडं काय होतात, अशा वाऱ्याच्या दिशेने काय होतात, असे झुकतात, बेंड होतात. पण ज्यावेळेस त्या झाडावरून हवा पास होते, ऍक्च्युअली त्यावेळेस त्या ठिकाणच्या फांद्या अशा बेंड झालेल्या असतात आणि तिथून काय होतात की ते सहज त्या ठिकाणी एक व्ह्यू तयार होते. म्हणजे त्या ठिकाणचं जे झाड आहे ते काय होतं, डिस्टर्ब होतं आणि व्ह्यूज काय त्या ठिकाणी फॉर्म होतात. त्याला म्हणतो आपण मेकॅनिकल वेव्स. असे आपल्या समोर असंख्य प्रकारचे उदाहरण आहेत. त्याच्यासाठी मेकॅनिकल, जर आपल्याला मेकॅनिकल वेव्स तुमच्या एकदा जर त्याचा कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुम्हाला साऊंड वेव्स हा कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी अवघड जाणार नाही. आता त्याच्यानंतर त्याच्याच अनुषंगाने येणारी वेव्ह आहे, त्याला म्हणतो आपण नॉन मेकॅनिकल वेव्स. इट इज द नॉन मेकॅनिकल वेव्स. मग नॉन मेकॅनिकल वेव्स म्हणजे काय? जसं आपण आता इथं मेकॅनिकल वेव्ह पाहिलं, तसं आपला इथं नॉन मेकॅनिकल वेव्स. कशाला म्हणायचं नॉन मेकॅनिकल वेव्स? There is no need of matter, there is no need of material, but the formation of the wave is called non-mechanical waves. हे उदाहरण तुम्हाला सांगतो की काजवा, रात्री त्याला काजवा चमकतो, स्पॉट किंवा चांदण्या चमकतात, पण त्याच्यामध्ये मटेरियल आहे का? आता त्या ठिकाणी मटेरियलचा संबंध येत नाही. आपल्याला ती चमकला, तो जो स्पॉट दिसला, आपला काजवा चमकला, याचा अर्थ त्या ठिकाणी परत दुसऱ्या ठिकाणी जातो, परत तिसऱ्या ठिकाणी जातो, चौथ्या ठिकाणी जातो. म्हणजे काय होत असतो, असे डिस्टन्स पास करत जातो. ऍक्च्युअली त्या ठिकाणी द वेव्ह फॉर्म होते, त्याला म्हणतो आपण नॉन मेकॅनिकल वेव्स. किंवा आपल्याकडे दिवाळीचा सण असतो. दिवाळीच्या सणामध्ये आपण आपल्या घरावर रोषणाई करतो किंवा एखाद्याच्या घरी वास्तुशांती असेल तर त्यावेळेस आपण ते संध्याकाळच्या वेळेला रोषणाई केली असते लाईटची. पण त्या ठिकाणी काय होतं, संध्याकाळच्या वेळेला पाहिजे तुम्ही ऑब्झर्व करून पहा की एक लाईट लागतो, दुसरा लागतो, तिसरा लागतो, पण असं त्याच्यामध्ये गॅप निर्माण होतो. इट मीन्स देर इज नो नीड ऑफ मॅटर, देर इज नो नीड ऑफ मटेरियल. इट मीन्स देर इज अ फॉर्मेशन ऑफ द नॉन मेकॅनिकल वेव्स. देर इज अ फॉर्मेशन ऑफ द नॉन मेकॅनिकल वेव्स. It means there is no need of matter and energy will be transfers. Therefore, that is the non-mechanical waves. And lastly, we can conclude that in case of mechanical waves and in case of non-mechanical waves, there is a basic difference. In case of mechanical waves, there is a matter is necessity or there is a need of matter, and that matter will be disturbs. That matter will be disturbs. And in case of non-mechanical waves, there is a transfer of energy, but there is no need of matter. Therefore, there is a basic difference. And if ever we can get the basic difference between the mechanical waves and non-mechanical waves, just we are going to the our syllabus part, that is called the sound waves, and we can take or we can see the example that is called the sound waves. When we are seeing the sound waves, first one we have to see the examples.
waves on water. Waves on water. Waves on water. आता पहा याच्यामध्ये एक असं डबकं घेऊ आपण. याच्यामध्ये पूर्ण असं आपण पाणी भरलेलं आहे. It means whenever there is all the water particles, there is water is included in a pond, or there is called as the wells. विहीर म्हणा किंवा एखादं डबकं म्हणा. Consider, see the examples. Consider a pond of water, a pool of water, and one of the stone is strikes on the surface of water. That is called on the surface of pools of water. Then what happens? Then there is one of the words that is called ripples are generated. That is called ripples are generated in all possible directions, with all possible velocities. That is like this. याला म्हणतो आपण मराठीमध्ये, याला म्हणायचं लाटा. त्यावेळेस आपण तो स्टोन स्ट्राइक्स करतो त्यावेळेस त्या ठिकाणी अशा लाटा निर्माण होतात. कशामध्ये? त्या वॉटर सरफेस. When there is ripples are generated in all possible directions with all possible velocities. At that time, all the water particles are vibrate vertically upwards and vertically downwards with respect to its mean positions. Whenever that particle vibrates mean position to the extreme position, or vertically upwards and vertically downwards. But why this process? When this stone strikes on the water surface, at that time that all the waters have potassium energy, and if whenever stone strikes on the water surface, then that stone produces kinetic energy. It means that potential energy convert into the kinetic energy, and due to this kinetic energy, all the water particles are vibrates vertically upwards and vertically downwards with respect to the mean position of the particles. Then in this way the process will be continuous takes place. It means there is a mode of transfer of energy from one particle to the another particles. There is a mode of transfer of energy from one particles to the another particles, and there is this energy is in the form of, there is a mode of transfer of energy is in the form of waves, and there is a formation of the waves. But how it is defined? This is one of the examples. Sound waves, waves on water as the example. But how to define? How to define the waves, or what is meant by wave motion? What is meant by wave motion? मग आपल्याला याची व्याख्या कशी करता येईल? पाहायच्यामध्ये an oscillatory disturbance. मी एक शब्द तीनदा सांगतोय. an oscillatory disturbance, and oscillatory disturbance traveling through the medium, without change of form, is known as wave motion, किंवा is known as wave. It means whenever an oscillatory disturbance traveling through the medium without change of form is known as wave.
याला आपण जर मराठीतून घेतला, आपण याचा प्रत्येक शब्दाचा अर्थ घेतला तर ऑसिलेटरी याला म्हणतो आपण दोलनात्मक. याला शब्द आहे दोलनात्मक. याला शब्द आहे दोलनात्मक. डिस्टर्बन्स याला म्हणतो आपण विक्षोभ. याला म्हणतो आपण अडथळा. ट्रॅव्हलिंग थ्रू द मीडियम विदाउट चेंज ऑफ फॉर्म इज नोन एज वेव्ह. म्हणजे याला म्हणतो आपण मराठीची व्याख्या आपण केली, खूप अवघड आहे. माध्यमातून प्रसारित होणारा दोलनात्मक विक्षोभ म्हणजेच इंग्रजीमध्ये सोपी आहे किंवा सिम्पली वन. याला आपण याच्यात काय म्हणता येईल साध्या भाषेमध्ये? दिस वेव्ह मोशन इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पार्टिकल टू द अनदर पार्टिकल with respect to the position of the particles, and the waves will be trans. Therefore, or simply one, there is a mode of transfer of energy from particle to particle, and there is a disturbance takes place with respect to the position of that particles. That is the another definition of the wave motions. पण हे झालं सगळं मेकॅनिकल वेव्स, नॉन मेकॅनिकल वेव्स, त्याचे एक्झाम्पल्स. त्याच्यानंतर वेव्ह मोशन म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल्स. पण या सर्वांचा संबंध साऊंड वेव्हशी कुठे आहे? आपल्याला ह्याची संगत घालायची आहे. ज्यावेळेस आपण ह्या सर्व गोष्टी क्लिअर होतील त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणचं साऊंड वेव्ह मध्ये जाता येईल. मग आता आपल्या इथं वेव्हची व्याख्या आली आपल्याला. देयर इज अ रिस्पेक्टिव्ह मोशन इज आपण वेव्ह मोशन्स. मग आता आपल्याला वेव्ह मोशन म्हणजे माहित झाला, मेकॅनिकल वेव्हज माहित झाला, नॉन मेकॅनिकल वेव्ह माहित झाला, त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या टाइप्स ऑफ वेव्हज माहित झाल्या. मग आता आपल्याला जायचं आहे की जर ह्या वेव्ह एखाद्या मीडियम मध्ये पास व्हायचे असतील किंवा ट्रॅव्हल्स व्हायचे असतील किंवा प्रोपगेट करायचे असतील तर त्या मीडियमचे काही गुणवैशिष्ट्य असणं आवश्यक आहे. मीडियमला काही त्या ठिकाणचे कॅरेक्टरिस्टिक्स असणं आवश्यक आहे. ह्या सर्व वेव्ह किंवा ह्या ज्या वेव्ह आहेत ह्या सर्व वेव्ह ह्या कोणत्याही मीडियम मध्ये पास होत नाहीत. जे मीडियम काही प्रॉपर्टीज शो करतं, काही प्रॉपर्टीज फॉलो करतं, त्याच मीडियम मध्ये या वेव्ह पास होतात. मग त्या कोणत्या प्रॉपर्टी आहेत किंवा त्या वेव्हचे गुणवैशिष्ट्य कोणते आहेत? ह्याला म्हणतो आपण प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. प्रॉपर्टीज ऑफ मीडियम किंवा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द मीडियम. मग ह्या वेव्ह पास करण्यासाठी किंवा ट्रॅव्हल्स करण्यासाठी किंवा प्रोपोगेट्स करण्यासाठी ते मीडियम कसं असावं किंवा त्याचे गुणवैशिष्ट्य कोणते असावे त्याच्यामधलं पहिलं गुणवैशिष्ट्य द मीडियम शुड बी इलास्टिक. द मीडियम शुड बी इलास्टिक. आता याच्यामध्ये हा इलास्टिक शब्द आला. तुम्हाला इलास्टिक आणि प्लास्टिक हे तुमच्या कानावर दोन शब्द आलेले असतील. त्याच्यामध्ये इलास्टिक म्हणजे काय किंवा इलास्टिसिटी हा एक चॅप्टर आहे आपल्याकडे. त्याच्यामध्ये इलास्टिक म्हणजे काय या आपल्याला झालेलं आहे त्या ठिकाणी. इलास्टिसिटी म्हणजे काय की ज्यावेळेस एखाद्या आपण बॉडीला बाह्य बल अप्लाय करतो, when we have to apply the external inertial force, at that time the body deforms or the body changes its shape and size. After removal of this external inertial force, the body regains its original position. म्हणजे आपण समजा एखादं रबर घेतलं आणि रबरला आपण जर त्याला काय केलं आपण की असं ताणलं दोन्ही साईड धरून तर काय होतं त्याच्यामध्ये एक फोर्स निर्माण होतो. ऍक्च्युअली काय होतं त्या फोर्समुळे त्या ठिकाणचा शेप आणि साईज काय होतो चेंज होतो. पण आपण तो फोर्स काढून घेतला तर काय होतं त्या ठिकाणचं दॅट इलास्टिक विल बी रिगेन्स इट्स ओरिजिनल पोझिशन. दॅट इज द इलास्टिक लाईक दिस. and the medium should be elastic, and whenever the which medium shows the property of elasticity or elastic material, therefore the waves are easily passes through that medium. Therefore the medium should be elastic. Second one, there is a second one, the medium should be inertia. The medium should be
inertial. Here is a inertial. Inertial त्याला म्हणतो आपण मराठीमध्ये जडत्व. म्हणजे to store the energy and transfers the waves in this mediums किंवा in this property of the mediums. म्हणजे याच्यामध्ये जर एनर्शियल प्रॉपर्टी असेल त्या ठिकाणी एनर्जी स्टोअर करण्याची क्षमता त्या वेळेमध्ये असेल तर त्या ठिकाणी वेव्स आर पासेस थ्रू दॅट मीडियम. अँड थर्ड वन, हियर इज अ थर्ड वन. Which third one? The frictional resistance. The frictional resistance should be very small. The frictional resistance should be very small. त्याला म्हणतो आपण घर्षण रोधक. मराठीमध्ये आपल्याला म्हणतो आपण घर्षण रोधक. जर फ्रिक्शनल रेजिस्टन्स शुड बी व्हेरी लार्ज, द वेव्स आर नॉट इझिली पासेस थ्रू दॅट मीडियम. मग द फ्रिक्शनल रेजिस्टन्स शुड बी व्हेरी स्मॉल, द वेव्स आर इझिली पासेस. मग आता याच्यामध्ये तुम्हाला जर समजा एखादं वॉटर पार्टिकल्स आहे किंवा त्या ठिकाणचं वॉटर मीडियम आहे, त्या वॉटर मीडियम मध्ये वेव्स ह्या इझिली पास होतात. किंवा आपण एखादा समजा त्याच्यामध्ये आपण नुसता हात जरी घातला पाण्यामध्ये तर हा हात काय होतो, इझिली पास होतो. इट मीन्स whenever there is a frictional resistance of that medium should be very small. याच्या उत्तर तुम्ही समजा उदाहरणार्थ दुसरं मीडियम घेतलं, कोणतं, ऑइल मीडियम घ्या. ऑइल मीडियम मध्ये पहा, ऑइल मीडियमचं डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ह्या वेव्स इझिली पास होत नाहीत. किंवा त्या ठिकाणचं मड मीडियम घ्या, चिखल घ्या, चिखलामध्ये ह्या वेव्ह इझिली पास होत नाही, कारण त्या मड मीडियमची, मड म्हणजे चिखल, याची काय होतं, त्याची जी ही आहे डेन्सिटी आहे ही ऍक्च्युअली कशी आहे, जास्त आहे. किंवा एखादा वाल असेल, भिंत असेल, त्या भिंतीमधून ह्या वेव्स पास होत नाहीत, बिकॉज त्या ठिकाणचं जे डेन्सिटी आहे त्या मीडियमची, त्या वॉलची, ही जास्त आहे. म्हणून त्या ठिकाणी त्याचा फ्रिक्शनल रेजिस्टन्स कसा आहे, जास्त आहे. आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी ह्या वेव्ह काय होतात, इझिली पास होत नाहीये. म्हणजे जेवढं मीडियमची डेन्सिटी जास्त तेवढं त्या ठिकाणी त्या वेव्ह पास होत नाहीत. पण त्या मीडियमचा फ्रिक्शनल रेजिस्टन्स जर कमी असेल तर त्या ठिकाणी ह्या वेव्ह इझिली पास होतात. आता हे झालं प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. मग इलॅस्टिक असेल, इनर्शियल असेल किंवा फ्रिक्शनल रेजिस्टन्स असेल, हे तिन्ही प्रॉपर्टी जे मीडियम शो करतं, जे मीडियम ह्या तीन प्रॉपर्टी कॅरेक्टराइज करतं, त्यावेळेस त्या ठिकाणी हा फिनॉमिना काय होतो, इझिली आपल्याला शो करता येतो किंवा इझिली पासेस थ्रू दॅट मीडियम. मग आता याच्यामध्ये काही त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्हज आहेत त्याच्यामध्ये काही, किंवा त्या ठिकाणी आता हे जे मीडियम आहे किंवा हे जे प्रॉपर्टीज आहेत, ह्या मीडियम किंवा या ठिकाणचा वेव्ह असेल, या वेव्ह किंवा आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ, जसं आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ मीडियम पाहिलं किंवा प्रॉपर्टीज ऑफ मीडियम पाहिलं, तसं कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्हज आहेत. मग ती वेव्ह एसएचएम असेल किंवा त्या ठिकाणी जेवढे काही पार्टिकल्स असतील, मग त्याची अँप्लिट्यूड असेल, त्या ठिकाणची काय म्हणतो आपण त्याला वेव्हलेंथ असेल, किंवा त्या ठिकाणचं पिरियड असेल, किंवा त्या ठिकाणची फ्रिक्वेन्सी असेल, हे सर्व त्या ठिकाणचे प्रत्येक पार्टिकलचे कसे असतात, सारखे असतात. म्हणजे त्याला म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वेव्हज. आणि दुसरा एक त्याच्यामध्ये फिनॉमिना आहे, त्याला म्हणतो आपण अनदर वन्स, दॅट इज कॉल्ड द डब्ल्यू फिनॉमिना. व्हाय दिस वेव्ह मोशन इज कॉल्ड द डब्ल्यू फिनॉमिना. डब्ल्यू फिनॉमिना म्हणजे काय, व्हेन दिस वेव्ह ट्रॅव्हल्स थ्रू द मीडियम, when this wave travels through the medium, or when sound waves travels through the medium, or any wave travels through the medium, that wave repeats and its equal interval of time. That wave repeats and equal interval of time with equal distance. Repeats times, repeats distance. It means repeats equal intervals and repeats equal distance. Therefore, the sound waves or the waves which shows the doubling phenomena, or any waves which shows the doubling phenomena, or this wave. Why? Anyone questions arises, or anyone question asked, why this wave is called as doubling phenomena?
Now what is W phenomena? When sound waves travels through the medium, or when any waves travels through the medium, therefore that wave repeats and its equal distance and repeats and its equal time. There is also called as another ones. Depends upon your distance or there is a time. But repeats and equal distance, repeats and its equal time. Therefore, the waves is called as W phenomena. Here is a, so we have to summarize how to learn this today. Here is the first one, types of waves. Then second one, there is a mechanical waves. Third one, there is a non-mechanical waves. And there is a examples of mechanical waves and non-mechanical waves. And another ones, there is a properties of the mediums. Here is a with the definition of the waves and properties of medium, and last one, why this wave is called as W phenomena. All these bits are revised. Some bits includes in 11 size, but this forwarded or carried out in a 12 size. And this is the basic study of the superposition of the waves. It happens stop.